पाटलांच्यावर कारवाईची पावलं उचलली गेली, त्यानंतर त्याने आता तिकडे नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिला आणि फडणवीसांच्याबद्दल चांगला आता बोलायला सुद्धा लागलेत अभिजित पाटील. कसं बघताय असं जो काय अभिजित पाटलांनी साधी गोष्ट आहे की विचारा त्यांच्या कारखान्याची तयार झालेली साखर म्हणजे यंदाच अशी त्यांच्या कारखान्याने 10 लाख टन कसिंग केलं आणि ते कारखानदारी अडचणीतनं कशी बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्याच्यामध्ये लोकांचा त्यांना पाठिंबा, आम्हा लोकांच्याबद्दलची त्यांच्या मनात असलेली आस्था हे लक्षात घेतल्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक कारस्थानं सुरू केली. पहिलं पाऊल टाकलं त्यांनी 10 लाख टन कसिंग करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर जप्त केली. सगळं साखर जप्त केल्याच्यानंतर शेतकऱ्यांचं पेमेंट कसं करायचं, कामगारांचं वेतन कसं करायचं, सर्व बाजूंनी त्यांना त्या ठिकाणी आंदोलन गेलं आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला. तर मी काही त्यांना दोष देणार नाही, पण जे राज्यकर्ते आहेत ते कोणत्या टोकाला जातात त्याचं हे उत्तम उदाहरण विठ्ठल सरकारची साखर करताना पंढरपूरही आहे.